आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. केडापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम यांचा मारवाडी समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. या व्हिडिओमध्ये ते माजी आमदार संदीप बाजोरिया तसेच मारवाडी समाजाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्धी येथील भाजपच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओतील वक्तव्यामुळे मारवाडी समाजाचा अवमान झाल्याची भावना समाजात व्यक्त होत असून या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. मारवाडी समाजाबाबत अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देऊन आमदार राजू तोडसाम यांना योग्य ती समज देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कोमावार यांनी दिली. दरम्यान या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार राजू तोडसाम यांनी आणखी काय गौप्यस्फोट केल्याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री संजय राठोड हे एका वेळी माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्यावर मारण्यासाठी धावले होते असा उल्लेख त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना केल्याचे सांगितले जात आहे. विमानतळावरील लॉबीमध्ये हा प्रकार घडल्याचे ते सांगतात. व्हिडिओमध्ये ऐकू येत असल्याने राज्यातील कॅबिनेट दर्जाचा मंत्री सार्वजनिक ठिकाणी माजी आमदारावर धावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजप नेहमी संस्कार आणि सभ्य भाषेची भूमिका मांडत असताना त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांचीही भाषा मात्र नेहमीच वादात सापडत असल्याचे दिसून येते. नुकत्याच सोशल मीडियावर नितीन नावाच्या एका पदाधिकाऱ्याचा ऑडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीला टीसी न दिल्याच्या कारणावरून शाळेच्या संस्था चालकाला अत्यंत अर्वाच्छ व कमरेखालील भाषा वापरल्याचे ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.